दादा, काल या अतिक्रमण प्रश्नासंदर्भात तुम्ही काल मुंबईत बैठक घेतली, काय एमएमआरडीचे मंत्री शिंदे साहेब त्यांना सुद्धा भेटलो. त्यांनी शर्मा साहेबांशी बोललो का तात्पुरतं ते पोळे ते थांबवा आणि जे काय आपलं रस्त्याला लागून अतिक्रमण आहे ते काढा, परंतु ते पोळीनंतर आपण पुढचा निर्णय घेऊ त्याच्यावर. कारण अजितदादा सुद्धा बोलले, गॅडम साहेबांशी आयुक्ताशी बोलले, शर्मा साहेबांशी बोलले, काल गिरीश भाऊ सुद्धा बोलले, कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांनी पण सांगितलं दिपोळी तोंडावर आलेले लोकांचं या ठिकाणी सणाच्या लोकांना अडचणीत आणू नका. जे काही रस्त्याला लागून आपलं जे अतिक्रमण आहे ते काढा, पण लोक जे राहते घराला हात लावू नका. लोकांचे जे काही बिझनेसचे काम आहे त्यांना चालू म्हणजे त्यांचे ते स्वतःहून काढताय, त्यांना सहकार्य करा. काल एवढा विषय झाला, परंतु आता जे काही जिल्हाधिकारी पण फोन उचलून नाही राहिले, शर्मा साहेब ज्यांचे खातं दिलं ते पण फोन उचलून राहिले. जे काय अधिकारी आधी आलेले त्यांना मी सांगितलं का थोडंसं आम्हाला अधिकाऱ्याची चर्चा करू द्या. गॅडम साहेबाकडे आज 11 वाजता आम्ही मिटिंग ठेवलेली, परंतु या ठिकाणी शासन कुठलं ऐकायला तयार नाही. शासनाला माझी विनंती आहे, आम्ही सहकार्य करायला तयार आहे. लोकसुद्धा सणाचा दिवस आहे, 4 दिवस 23 तारखेला ती पोळी, जे काही रस्त्याला लागून जे काही झाडं झुडपं त्यांनी चालू करावं. स्वतःहून लोक खोलून राहिले. आज एवढ्या महागाच्या वस्तू लोकांनी केलं, बरं त्याने काही तो स्वतःच्या जमिनीत करेल. शासनाची जी काही जमीन आहे त्यांनी ते चालू करावं, पण मालकीच्या जमीन जर चालू करून राहिले ते तुर्त थांबावं. जर वरिष्ठ लेवलला तोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांनी वरच्या पाठीमागे मालकीच्या हात लावले, अशी माझी विनंती. ह्याच्या जमिनींचे उतारे हे शेतकऱ्यांच्या नावावर आहे, मग शासन यांना अनधिकृत कसं म्हणतंय? आता त्याच्यावर चर्चा झाली आणि अधिकृत त्याच्यात गिरीश भाऊनी काल सांगितले की आपण मीटिंग लावू, सगळे उतारे बघू, शेताचे किती आणि मालकीचे किती. म्हणजे आता यांनी घरं बांधलेले, परंतु त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यावेळेस उतारा घेतला नसं का परवानगी घेतली नसतं, त्यांच्या मालकी जागेवर बांधलं. परंतु ह्या बाजूनं माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा काही नियम आहे, तर हे लोक 15-15 मीटर द्यायला तयार आहे. सेंटरपासून 15 मीटर इकडं, 15 मीटर तिकडं.